परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली बैठक आता होतीये। एसटीचे दर वाढण्याची सूत्रांची माहिती आहे। बैठकीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, परिवहन विभागाची मंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली बैठक। काही दृश्य जी आहे ती सध्या समोर आलेली आहे। काही दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या दरवाढीचे संकेत जे आहेत ते दिलेले होते। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की आज अत्यंत महत्त्वाची बैठक ही मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावर परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये होते आणि स्वतः मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीला उपस्थित आहे आणि अनेक पेट्रोल डिझेल संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा अधिकारी आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एसटीचे दर वाढणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार एसटी ज्या पद्धतीनं तोट्यामध्ये सुरू आहे त्यावर एसटीचे दर भविष्यामध्ये वाढवावे अशी जी एक मागणी, असा एक प्रस्ताव आहे तो सुद्धा ठेवण्यात आला होता। आणि आता पेट्रोल डिझेलचे जे दर वाढत आहेत त्यामुळे नेमका किती साठा डिझेलचा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आणि त्याचा एसटीच्या सर्व मार्गावरती काही परिणाम होणार आहे का किंवा एसटीच्या सर्व्हिसेसवर काही परिणाम होणार आहे का हे सुद्धा आजच्या बैठकीमध्ये तपासलं जाईल, त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर एक अंतिम निर्णय जो आहे तो सुद्धा घेतला जाईल अशी माहिती मिळते। त्यामुळे एसटीचे जर दर वाढले तर मग खाजगी ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या गाड्या आहेत त्यांचे देखील दर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरकारवरती एक फार मोठा दबाव आहे। कशा पद्धतीने आता सरकार हे सगळं। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।